नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील सर्वात संतुलित, न्यायाची चाड असणाऱ्या आणि प्रत्येकाला सोबत घेऊन चालणाऱ्या राशीबद्दल, ती म्हणजे तुळ राशी. 17 मे पासून 14 जून पर्यंत जो अधिक महिन्याचा काळ आहे, या महिन्यात तुळ राशीच्या लोकांसोबत काही गोष्टी 100% होणार आहे. याबद्दलच सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला काही अडचणी असतील, बाधा असेल, परिवारात काही मतभेद असतील, नोकरीत काही वादविवाद असतील, पैसा टिकत नसेल, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, एकदा पत्रिका बघा. आणि ही पत्रिका बघण्यासाठी तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. मित्रांनो, अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास आता सुरू झालेला आहे. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि हा शुक्र समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक आहे. 17 मे नंतर सूर्य आणि बुधाची स्थिती तुमच्या राशीच्या भाग्य आणि कर्मभावावर विशेष प्रभाव टाकणार आहे. या काळात समाजात तुमचा प्रभाव आणि लोकप्रियता वाढणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व अधिक सुधारेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुळ राशीचे लोक तराजूसारखे संतुलित असतात. गेल्या काही दिवसात जे निर्णय घेताना तुमचा गोंधळ उडत होता, तो आता दूर होईल आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. या काळात सुखाच्या साधनांवर अधिक खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेट सांभाळणे गरजेचे आहे. तसेच दिखाव्यापोटी कोणालाही कर्ज देऊ नका. अधिक महिना हा भगवान विष्णूचा कृपेचा महिना मानला जातो. तुळ राशीचा हा काळ जुनी संकटे आणि वाद मिटवण्यासाठी उत्तम आहे. जर कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये काही जुने वाद सुरू असतील तर या अधिक महिन्यात ते संपुष्टात येतील. घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहील. न्याय मिळण्यास उशीर होत असलेली किंवा कोर्ट कचेरीची कामे या काळात तुमच्या बाजूने फिरताना दिसतील. अधिक महिन्यात विष्णू लक्ष्मीची एकत्रित उपासना केल्याने तुळ राशीच्या लोकांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. मित्रांनो, उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग खुले होतील. भागीदारीच्या व्यवसायातून किंवा जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. घर, जमीन किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे जुने स्वप्न या काळात निश्चितपणे पूर्ण होतील किंवा त्यांचे व्यवहार आता ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नव्या आणि मोठ्या पगाराच्या संधी चालून येतील. जर तुम्ही पदोन्नतीची वाट पाहत असाल तर ही प्रतीक्षा संपेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. अविवाहित लोकांसाठी मनासारखा जीवनसाथी मिळण्याचे योग या काळात जुळून येतील. हा काळ तुमच्यासाठी अधिक फलदायी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. ते म्हणजे दर शुक्रवारी महालक्ष्मीला पांढरे फूल किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा आणि श्रीसूक्त किंवा लक्ष्मी चालिसा याचे पठण करा. तुळ राशीसाठी 17 मे ते 14 जून हा काळ जीवनाला नवा आकार देणारा आहे. सकारात्मक ऊर्जेने या काळाचे स्वागत करा. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योग्य मार्गदर्शनासाठी, प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.